नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देवची गाडी एका आलिशान बंगल्याच्या गेटसमोर येऊन उभी राहिली. गार्डनं गेट उघडला आणि त्यानं गाडी आत घेतली. बाबा, हे आपलं घर नाही, सत्यम बोलला. देवनं त्यांना घरी घेऊन आला होता. हे आपलंच घर आहे, म्हणजे माझं, देव बोलला. वाव, किती बिग आहे, ग्रीशा डोळे मोठे करून बोलली. त्यानं गाडी पार्किंगमध्ये उभी केली. कम, त्याने त्यांना खाली उतरवलं. दोघेही त्याच्या हाताला पकडून आजूबाजूला पाहत चालत होते. माई, माई, देवनं आवाज दिला. देव, माई रूममधून बाहेर आल्या. सोबत शिवची बायको राधिका देखील होती. माई, बघ ना आपल्याकडे कोण आलंय, देव हसत बोलला. ग्रीशाला पाहून माई खूपच खुश झाली. अगं बाई, माझं बाळ आलंय. माईनं ग्रीशाला उचलून घेण्यासाठी हात समोर केले. ग्रीशा देखील गोल्ड स्माईल करत माईंकडे पाहत होती. माई तिला उचलून घेत होत्या, परंतु ती हेल्दी असल्यानं माईंना तिला उचलता येत नव्हतं. शी इज व्हेरी फॅट, सत्यम हसत बोलला. हो रे, खूप जड आहे, मला तर उचलताही येत नाही, माई बोलल्या आणि ग्रीशानं लगेच आपले ओठ बाहेर काढले आणि देवकडे पाहू लागली. नो, शी इज नॉट फॅट, शी इज हेल्दी बेबी, असं म्हणत देवनं तिला कडेवर उचलून घेतलं आणि माई सोफ्यावर बसल्या. माझ्या मांडीवर बस ना बाळा, माई बोलल्या. तुला दुखेल ना, ग्रीशा क्यूट फेस करून बोलली आणि मग देवनं ग्रीशाला तिच्या बाजूला बसवलं. दादा, किती गोड आहे होई, राधिका तिचे गाल ओढत बोलली. थँक्यू, ग्रीशा खुदकन हसत बोलली. हु आर यू, ग्रीशा राधिकाला बोलली. मी राधिका, राधिका देखील हसत बोलली. शी इज युअर आंटी बेबी, देव बोलला. ओके, तुझ्या स्टमकला काय झालंय, ग्रीशा राधिकाच्या फुगलेल्या पोटाकडे पाहून बोलली. आंटीला ना तुझ्यासारखं एक गोड बाळ होणार आहे, माई बोलली. बाळ, ग्रीशा न समजून बोलली. बेबी, सत्यम लगेच बोलला. ओ वाव, बॉय और गर्ल, ती उत्सुकतेनं राधिकाला बोलली. माहीत नाही, राधिका देखील हसत बोलली. तुझं बेबी आणि तुलाच माहीत नाही, बॉय की गर्ल, ग्रीशा बोलली. राधिकानं हैराण होऊन देवकडे पाहिलं तर देव हसत होता. बेबी गर्ल, बेबी जेव्हा पोटातून बाहेर येतं ना तेव्हाच कळतं ते बॉय आहे की गर्ल, देव बोलला. ओह, पण मला माहीत आहे तुला गर्ल होणार आहे. खरंच, पाठीमागून शिवचा आवाज आला. या, तुमचीच कमी होती, देव बोलला. ग्रीशा त्याच्याकडे पाहत होती आणि शिव देखील तिला प्रेमानं पाहत हसत होता. ग्रीशा, हा शिव, तुझा अंकल, या आंटीचे हजबंड आहेत, माई बोलल्या. हाय हँडसम, ग्रीशा लगेच बोलली. शिवने देवकडे आश्चर्यानं पाहिलं. देवनं खांदे उडवले. हाय ब्युटिफुल, शिव हसत ग्रीशाच्या गालावर किस करत बोलला. ग्रीशा सगळ्यांशी फार छान बोलत होती, खूप प्रश्न विचारत होती. सगळे तिची बडबड पाहून हैराण होत होते. ही खरंच तुझी मुलगी आहे असं अजिबात वाटत नाही, किती बोलते ही, शिव देवकडे पाहून बोलला. या बाबतीत ती गाथावर गेलीये, देव हसत बोलला. राईट, गाथासारखी बडबडी, गाथासारखीच गोड आणि गाथासारखीच गोरी आणि गाथासारखीच हसरी आणि अवखळपण. तुझ्यासारखं काहीच नाही, शिव मुद्दाम बोलला. बरं झालं ना, ती गाथासारखी आहे, कुणीही तिच्या प्रेमात पडतंय, माई हसत बोलली. देव त्यांना लटक्या रागानं रोखून पाहत होता. बाबा, आय एम हंग्री, ग्रीशा बोलली. मी टू, सत्यम देखील लगेच बोलला. अगं बाई, बोलण्याच्या नादात मी विसरलेच की, काय खाणार, माई बोलली. शिरा, दोघेही एक साथ बोलले. मी बनवते, राधिका हसत बोलली. रमा मावशी कुठे आहेत, देव बोलला. ती भाज्या घ्यायला गेली आहे, असं म्हणून राधिका किचनमध्ये गेली. 10 मिनिटात तिने एक छान शिरा बनवून आणला आणि सगळ्यांना खायला दिला. कसा झालाय, राधिका ग्रीशाला उत्सुकतेने बोलली. एकदम यम्मी, ग्रीशा बोलली आणि राधिका खूपच खुश झाली. आंटी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे, सत्यम बोलला. थँक्यू, राधिका त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली.
खाऊन पिऊन झालं आणि मग देव त्या दोघांनाही घेऊन निघाला. माईंच्या डोळ्यात पाणी आलं. तिला त्यांना जाऊ द्यावंसं वाटत नव्हतं. तू का रडतीयस? ग्रीषा बोलली. तू जातीयस ना म्हणून, राधिका माईंच्या खांद्यावर हात ठेवून बोलल्या. ओह, मग तू पण चल ना आमच्या घरी, ग्रीषा बोलली. काही दिवसांनी आपण इथेच राहायला येणार आहोत, देव बोलला. आणि माऊ? ग्रीषा बोलली. तुझी माऊ पण, शिव बोलला. आणि मी? सत्यम बोलला. तू सुद्धा, देव हसत म्हणाला. नाव स्माईल, मी इथे पुन्हा येणार आहे, ग्रीषा माईंना बोलली. लवकर या हा बाळा, माई तिच्या चेहऱ्यावरनं प्रेमानं हात फिरवत बोलल्या आणि ग्रीषाने हो मध्ये मान डोलावली. देव त्यांना घेऊन निघाला. खरंच किती गोड आहे ग्रीषा, तासभर झालाय खूप लळा लावला, राधिका बोलली. गाथाही अगदी सेम अशीच होती, जिथे जाईल तिथे सगळ्यांना आपलंसं करायची, शिव बोलला. तो अनर्थ झाला नसता तर आज ती अशी कठोर झाली नसती, माई डोळे पुसत बोलल्या. सगळं ठीक होणार आहे माई, गाथा पुन्हा पहिल्यासारखी होईल, देव सगळं ठीक करेल, शिव माईंना बोलला. आता तर मलाही त्यांना भेटण्याची फार इच्छा आहे, राधिका बोलली. इकडे जीजू. हा बोल. हा कुणाल शहा कसा आहे? का बरं, काय झालं? काही नाही, सहज विचारते. एक बिझनेसमन म्हणून तर खूप चांगला आहे. आता बघ, त्याच्यामुळे आपले गेलेले सगळे कस्टमर्स परत मिळतील. वर्षभरात आपण बरंच काही अचीव करू शकतो. हो, गाथा हलकसं हसत बोलली. माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. ज्या अर्थी जिजू त्याची इतकी तारीफ करतायत म्हणजे तो नक्कीच सभ्य आहे, असाच विचार मनात करत गाथानं स्वतःला समजावलं. गाथा, मी वकिलांना जाऊन भेटतो. ही डील लवकरात लवकर झाली पाहिजे, समीर बोलला. ठीक आहे. मग तिला ऑफिसमध्ये सोडून समीर पुन्हा बाहेर पडला. इकडे देव मुलांना घेऊन घरी आला. मुलं फार खुश दिसत होती. तुम्हाला यायला इतका वेळ कसा झाला? यशोदा मावशी बोलल्या. आजी, आज आम्ही बाबाच्या घरी गेलो होतो, ग्रीषा बोलली. खूप मोठं घर आहे बाबाचं, सत्यम बोलला आणि मावशीनं देवकडे पाहिलं. आंटी, माई खूप छान आहेत ना दादू, ग्रीषा बोलली. हो, त्यांनी आमचे खूप लाड केले, सत्यम बोलला. आणि गोड गोड शिरा पण खायला दिला, ग्रीषा म्हणाली. अगं बाई, हो का? मग फारच मजा केली तुम्ही, यशोदा मावशी बोलल्या. हो, खूप मजा आली आम्हाला. बाबा, आपण रोज तुझ्या घरी जात जाऊ, ग्रीषा बोलली. ठीक आहे, देव हसत बोलला. जा आता चेंज करा, यशोदा मावशी बोलल्या. मग दोघेही पळत त्यांच्या रूममध्ये गेले. मी ऑफिसमध्ये जातोय, देव बोलला. ठीक आहे, यशोदा मावशी बोलल्या आणि देव निघाला. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? होईल का दोघांची पुन्हा गट्टी? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.